वेलकम बॅक टू कोकण की दुनिया 2324 पार्ट 3 प्लांटेशन ऑफ बनाना प्लांटेशन। ते तुम्ही जुळून राहा। आता आम्ही स्टार्ट करतो खड्डा खोदायला। दिलीपबाई आहेत आपल्यासोबत। दिलीपबाईची एक खास बात आहे की दिलीपबाईच्या इकडे आम्ही जातो मेहनत करूया, त्यांच्या गरजेला आम्ही जातो आणि आमच्या काही काम असलं की ते आमच्या इकडे येतात, पण आम्ही ते काही पैसे नाही आम्हाला द्यायला मागत ना, आम्ही त्यांना देतो। हे एक प्रेम आहे आमचा की एक दुसऱ्याचे आम्ही कामी येतो। बोला तुम्ही बाकीचं। दिवस नासरबाईंनी सगळं सांगितलं। आता तुम्ही मला परत रिपीट करायची काय गरज नाही। तर त्या आम्ही परत तोच प्रोसिजर आहे आणि आम्ही आता ते खोदणार आहोत आणि नासरबाईच्या घरी ते लावणार आहोत आम्ही। तर ते कशा प्रकारे लावतो बघा। आणि हॅलो आमचा समर्थ बाळ कसा आहेस? अरे माझा चुचू कसा आहेस? बाबा बोलतोय ना मी, बघ गावी आहे समर्थ। अरे ये चल गावी ये, चल लवकर ये, भुर्र गाडीने लवकर चल, लवकर ये गावी। मी खोबू काढून ठेवलाय नारळ, की पकडायला जाऊया आपण। चला की चला लवकर ये। हा मी वाट बघतोय हा समर्थ, लवकर ये। ऑर्डर कुठे आहे? इकडे द्या, पिकाव द्या इकडे, जरा इकडे द्या। करतो साईडला मोठा करायचा हा, मी करतो त्या इकडे आणि मग नंतर मग तुम्हाला दाखवतो। अडामती काम चालू है, देखिए। दिवस हा बघा, हा जो एवढा मोठा काढलेला आहे, तर आणि खाली नंतर त्याच्यामध्ये थोडासाच खोल काढायचा आहे आणि साईडला माती ढिली करायची। तर माती ढिली का करायची? ज्यावेळेला आपण केळी लावतो तर खालच्या भागाला केळीचे कोंब फुटत नाहीत, ते वरच्या साठीला केळीचे कोंब फुटतात। म्हणून वरची माती जर ढिली असेल, भुसभुशीत आणि चांगली खताची असेल, तर ती वरचे बराबर केळीचे फोग जातात, म्हणजे नवीन रोपं तयार येतात। आणि मधला जो मेन आपण जो केळी लावणार आहे त्याचा बुंदा पण जाडा होतो। तर ह्या पद्धतीने खड्डा मारायचा आहे। तर हा आता जरासा मध्ये थोडासाच मारायचा आहे, म्हणजे खोल मारायचा आहे पण थोडासाच मारायचा आहे। हा ते दुसरी केलवण लावणार आहो? हो, दुसरी म्हणजे एका लाईनीत 3 लावयाचो? हो चालेल। दिलीपबाईचे आणि तुमचे 2 दिवस मग भारी गेले हा। हो, मेहनत करेंगे तो नियम। केलवण जमिनींची काढून दुसऱ्या जमिनीतला पुरियाला, म्हणजे 2 दिवस एकदम टफ केलेत तुमचे। आपल्या हाताची बनवलेला खायचा जी उत्तम असते, त्यात अलगच टेस्ट आहे ना। हां माशाअल्लाह। मग आता पुढच्या वर्षी अपेक्षा करूयाची केल्यांची? हो काय, जरूर। एका वर्षात? हो माशाअल्लाह। व्ह्यूअर्स, कलकत्त्याचे केळे खायचे आहेत। केळीचं कसं आहे, एकदा केळी जर मेहनतीने व्यवस्थित तो खड्डा मारलेला आहे, त्याप्रमाणे जर तुम्ही केळीचा जर खड्डा मारून लावला आणि खत पाणी व्यवस्थित घातला, तर तुम्हाला परत खत काय घालायची गरज नाही। जर वाळवी नसेल ज्या ठिकाणी, तर ते शेण टाकला वरणा, तर त्याचा फार उपयोग होतो, अजून केळी फोपवतात। पण वाळवी असेल तर मग कधीतरी तुम्ही पाणी नाही घातला 10-15 दिवस, 20 दिवस, 1 महिना, तर मग वाळवी लागते। आणि मग आता माझी जी तरा झाली, एवढी केलवड वाढायला तयार नाही, त्याच्यामुळे मला ती केळी काढून दुसरीकडे लावावी लागली, आणि ती पण बिगर शेणाची अशी ती लागवड आता आम्ही करणार आहोत। तर सांगायचं तात्पर्य म्हणजे, एकदा जर केळी लावली ना तुम्ही, तर फक्त पाणी घालायचं आहे तुम्हाला वर्षानुवर्ष।
ती केळीचं तुम्हाला परत तिथे बघायचंच नाही. फक्त केळीच्या फांद्या बिंद्याच्या सुकतात वगैरे, खाली लोंबकळतात, त्या तोडायच्या आहेत आणि पाणी घालायचं. एवढंच मेहनत आहे तुमची आणि ही स्टार्टिंगची मेहनत. त्याच्यानंतर एक केळी लावली की जवळजवळ 10-15 केळी तयार होतात, पसरत जातात नाही, त्याचे रोपटे पसरतात. रोपटे. जशी केळी पसवली, ती खाल्ली, ती तोडून टाकली की परत तिथं बाजूला निघत असतात. फक्त एवढंच काम करायचं तुम्ही. जर गचडी जास्त एका ठिकाणी जर आले असतील तर तो रोपटा काढून दुसऱ्या कोणाला तरी द्यायचा आहे तुम्हाला, किंवा तुम्ही दुसऱ्या जागेवर लावायचं आहे. हे तर करणे गरजेचं. पण खाली पण मोकळी जागा राहिली पाहिजे की जेणेकरून त्याला वाव मिळला तेच तो वाळेल. खालचा जो नारा आहे तो पण मोठा झाला पाहिजे. बरोबर. जर खाली जर भरपूर झाले असतील आणि गचडी झाली तर तो नारा कमी होतो आणि वरती बारीक बारीक केळी पडतात. बरोबर. हे वैशिष्ट्य ते जे आपण केळी लावताना याची काळजी घेतली पाहिजे आणि घेत जावा. अगदी बरोबर. आणि केळीचं झाड दिलीपबाई आयुष्यातलं एक वेळीच एक झाड म्हणजे एक केळवण देते ना दिलीपबाई? एक वेळीच देते ना केळी? केळीचं झाड जो आहे तो एक वेळीच देते ना केळवण? केळीचं कसं आहे माहिती आहे, जर गुरांनी वगैरे केळी खाल्ली झाडं तर ती अर्ध्यात कापायची असतात, परत ती केळ तयार होते, परत वाढते. पण केळी जर आल्या, केळीचा फणा आला तर ती एकच वेळ केळी देते. ती केळीचा फणा काढल्यानंतर बुंदातून तोडून टाकावं लागतं, तोडून टाकावा, खालचा भाग कुसतो तो. अगदी बरोबर. ही एक जनरल नॉलेजला आहे की एक केळीचा झाड एकदा केला दिला की त्याला बुंदांची कापिया लागते आणि मग त्याच्या बाजूबाजूला जे रोपटे उगतात नवीन नवीन ते मग वाढत जातात. पण तुम्हाला कंटिन्यू पाणी त्याला दियाच लागेल त्याच्या बुंद्यात, कारण एक एक नवीन नवीन बारीक बारीक रोपटे आणखी निघत राहतात, त्याची वाढ होत राहते. तर रिवाज हे दगडं वगैरे बारीक बारीक दगडं पण काढावी लागतात. त्याच्या ग्रोथला त्याच्या वाढीला म्हणजे अडचण नाही आली पाहिजे. दगड मोठी पाथर आहे वाटे, ढोंड आहे. चिरोय वाटते तिथे. नाही, ढोंड आहे. चिरोय धोंडा बोलतात त्याला. हो ना. आता ही तिसरी केळवण लावियाला खोदला जातोय. हे बघा, माशाअल्लाह. कलकत्त्याचे काही केलेच केले मिळणार खाया. हो काय दिलीपबाई? काढा काढा काढा, मेहनत पाहिजे, कसरत झाली पाहिजे. मी आता मेहनती नाही. सक्त मजुरीची शिक्षा आहे. माझ्यासारखेच आहे हो, पण माझ्यापेक्षा कमी आहे. हो ते तुमची नाही दिलीप भाई, असं नको बोलू. हे किती मेहनत आहेत ना, मलाच ठाऊक आहे. बाप रे बाप, एवढा काम करत राहतात, दिवसभर राबत राहतात, दिवसभर. पण जे मी जे काम करतो ना ते कोणी करू शकत, कोणी नाही करू शकत. आता जर आपण गडी केला ना, गडी 2 गडी केले, 2 बघा गाड्यांची मी तुम्हाला मजुरीला आपण 500 रुपये देऊन 600 रुपये देऊन गडी आपण बोलवतो. त्यांची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. हे खड्डा मारायला, हा एक खड्डा एवढा मारला, गेले तंबाखू मळला, होय होय, चुना काढला, आराम केला, पाणी प्यायला, तो जवळजवळ अर्धा तासाने उठतो, परत काम करायला लागतो, परत तीच त्यांची तारा. दिवसाला कामाला येतात तर हे 2च खड्डे लावणार दिवसभर, दिवसाभरातला 2 मजदूर 3 खड्डे दिवसभरात लावणार, झाला त्यांचं काम. पण आता आम्ही अर्ध्या तासापूर्वी आम्ही काम चालू केलं आहे. जवळजवळ अजून अर्धा तास लागेल आम्हाला. पण आम्ही हा खड्डा आता जर 5-10 मिनटं लागतील, 5 मिनटं. आम्ही आता जेवायला जाणार आणि जेवण आल्यानंतर मग 10-15 मिनटामध्ये ती केळीची झाडं वृक्षारोपण होईल. बरोबर. म्हणजे अर्धा दिवस पकडायचा, तर ते अर्ध्या दिवसाच्या ऐवजी 1 दिवस गडी 2 गडी काम मजूरला हे कामं करतात. माहिती 500 दुने 1000 रुपये, 1000 रुपयाला चुना. हो भाई, मी ही जमीन साफ करायला द्यायचो ना, तेव्हा कमीत कमी 3 दिवस लावायचे आणि 2 बायका 1 दिवसाला. मग हा, आणि त्यांची मजुरी 300 रुपये एक.
600 रुपये दिवसाला, म्हणजे 3 दिवसाचे किती झाले? आणि 1800 रुपये. मी एकटा ही आमची जमीन साफ करतो ना, एका दिवसात एकटे करतात नाही काय हो? करतो ना ते पण 9 वाजता चालू करून 5 वाजता संपवून टाकतो. संपवून पूर्ण म्हणजे हा जो प्लॉट आहे एकटे करतात. रिव्हर्स. आता आम्ही जे केळवंड आहे कलकत्त्यावरून आणलेला सिंगापुरी केळवंड आहे ते लावणार आम्ही आता. तर त्याचं कारण आता त्याचं काय सांगतो तुम्हाला की इथे वाळवीचा प्रादुर्भाव कमी आहे, त्याच्यामुळे आपल्याला जी काय कीड मुंगीची काय पावडर वगैरे टाकावी लागते अजिबात नाही, त्याची काय गरज नाही आपल्याला. फक्त आपण आता शेणखत इथे टाकलं तरी चाललं आहे, पण आता शेणखत काय जमा केले आणलेलं नाही आहे. तर इथे शेणखतची पण गरज नाही आहे, कारण एकदम भुसभुशीत जमीन आहे आणि एकदम केळीला उत्तम असा इथं माती आहे. तर फक्त आम्ही हा खताची झाडं आहेत ती फक्त टाकून घेणार आहे फक्त. मध्ये नको टाकू ना, ती नंतर बाजूला करा तुम्ही. मोठा आणा ना, मोठे आणा. नाही इथे मोठा नको लावू, हा बारका खड्डा केलेला आहे. पण काय पायाने हे करा, दाबा तो दगड काढा तो दाबा पायाने. ते दुसरं रोपटं पुढ्याचं आहे. केल्याचं झाड 2 नंबर झाड हाते, 3 नंबर झाड हाते येईल. एक नंबर झाड तर ते लागलाय आहे, रेडी झाला आहे. थांबा 2 मिनिट. इकडं टाकलं नाही, इकडं टाकलेलं आहे. थांबा करतो. हाताने जेवढं चांगलं होते ना, आवडीने नाही. थोडी माती ठेवा तिथं बांधासाठी, सगळीच घेऊ नका. कचरा ठेवायला बोलली ना, माती ठेवायची. माती ठेवायला सांगितली तिथली माती घेत आहे. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. माशाअल्लाह माशाअल्लाह. अल्लाह मोठी खैर व बरकत देव, त्या झाडाला तंदुरुस्ती देव, त्याची लंबी उमर देव. सगळ्यांनी दुआ करा. ही आपली 3 झाडा कलकत्त्याच्या केल्याची लागतात हात. आणि विवर जो पण कोण आम्हाला मिलियाला येईल आणि इन्शाअल्लाह अल्लाहने ह्या झाडांना लंबी उमर दिला आणि मोफसा फल दिला आणि त्याची जरूर आमचे सबस्क्रायबर्स आमचे व्ह्युअर्स यावर्षी केला खाऊन जातील इन्शाअल्लाह. दुआ करा. अल्हम्दुलिल्लाह, सुभानअल्लाह बोला, माशाअल्लाह बोला. बुरी नज़र वाले तेरा मुँह काला है ना वो. हो का नाही तर टाका सर्व टाका. अजून दिग्बाईची गाडी फास्ट जाईल. बस टाका, इकडे टाका. तारा वैतो लेते कत्तोस लेत. काय करायचं टाका, माती टाका. चला आता पकडायची गरज नाही. समजा थोडी माती ठेवा. हो खड्डा मोठा आहे तो, ते नंतर आणून टाका तुम्ही माती. कुठून आणू? तुम्ही द्याल? पाय उचला.
सांभाळायला लागेल. थोडी थोडी माती ठेवा. म्हणजे जिंदगीला याददाश्त नाही. आपण रेव अगर न रेव पण दुनियातला आपली पोरा टारा नातवंडा पलटोंडा सगळी बघतील आपले व्हिडिओज. घ्या. केळीची झाडं लावलेली आहेत. आपल्याला प्रत्येक झाडाला पाणी घालण्यापेक्षा आम्ही आता साईडनी बांध केलेला आहे. जर इकडे नळाचा पाईप सोडला तर एका ठिकाणी पाणी लागल्यावर सगळ्यांना पाणी लागत जातो, अशी व्यवस्था आपण केलेली आहे. तर हे पहा, जर इथे आपण नळाचा पाईप टाकला तर ह्याला पाणी लागून परत तिकडे जाणार, त्याला पाणी लागून त्याला लागणार, सगळ्यांना पाणी लागणार, अशी आणि चारी बाजूने आपण बांध घालून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे केळवट लावली जाते. आणि आता पाणी घालून घ्यावं लागतं त्याला थंडावा मारण्यासाठी, म्हणजे झाड लगेच कोंबटू नये, उमळू नये झाड, म्हणून आपल्याला पाणी घालावं लागतं स्टार्टिंगला झाड लावल्यानंतर. माशाअल्लाह माशाअल्लाह. साइडने पानी. अल्लाह हर बुरी नज़र से दरख्तों की पेड़ों की हिफाजत फरमाओ अल्लाह पाक. आमीन. जितकी सगळी व्ह्युअर्स व्हिडिओ बघता भाव सगळ्यांनी दुआ द्या झाडाला फलियाच्यासाठी. इकडे घ्या. थांबा जरा. बांधावर पाय देऊ नका. झालं. रिवर्स काम करताना असा घाम येतो, काम करताना थोडा अंग दुखतो. मेहनत केल्यावर पण दुखल्यानंतर शरीरामध्ये ताकद येते, हे लक्षात घ्या. तर अशी मेहनत करा गावी आणि त्याचा फळाचा लाभ घ्या. मेहनत कर न्यामत पा. नैसर्गिक फळाचा लाभ घ्या. बरोबर. हां. आणि हल्ली कसं आहे, मुंबईला राहणारी लोक, त्यांच्याविषयी आपल्याला बोलण्याचा अधिकार नाही, मुंबईला राहणारी लोक. परंतु आम्ही जेव्हा बघतो तर आम्हाला त्यांची कीव येते. कधी गवत काढत नाहीत, कमवलेला पैसा असतो ते टाकतात, काम करण्या वेळ काढून आपला पैसा घेऊन जातात. स्वतःची मेहनत काहीच नाही. तर स्वतः मेहनत करा. गावी आल्यानंतर गवत वगैरे तरी काढा, कुठे कचरा वगैरे टाकतात ते तरी उचलायचा प्रयत्न करा. तेही करत नाही तुम्ही, तर तुम्ही ते करा, जातीने करा. नंतर ते राहिलं तर नंतर मग विंचू येते, साप येतात. तर तुम्हाला मी सापाची व्हिडिओ टाकली तर तुम्ही निघून जाता, परंतु इथं राहणारा असतो त्याला त्रास होतो. तर ते साफसफाई करून जावा, ती काळजी घ्या. कशी लागली आमची प्लांटेशन, बनाना प्लांटेशनची व्हिडिओ? कारण हे 3 पार्ट आहेत. ते तुम्ही सगळे आपलं वक्त जेव्हा असेल वक्त काढा आणि व्हिडिओ बघा आणि कॉमेंट सेक्शनला जाऊन कॉमेंट्स करा की आमची व्हिडिओ तुम्हाला कशी लागली. कोकण की दुनिया 2324 शी तुम्ही जुळून राहा. इंशाअल्लाह अलग अलग चीज़ अलग अलग बेहतर से बेहतरीन तुम्हाला आम्ही दाखवू. चला मग, अल्लाह हाफिज, टेक केअर.